यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। त्याच्यात आहे इष्टोपदेश पुढचं योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते देवकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वे जयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। शेवटचं मिळालं होय तुला काय सांगितलं त्याच्यामध्ये? मोह काय करतो? आपल्याला आत्म्यापर्यंत जाऊ देत नाही. कोणाचा मोह? कोणाचा? आपला. आपला म्हणजे आपलेच परिणाम आहेत ते, जे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून सांगितलं 80 नंबर गाथामध्ये प्रवचनसारच्या त्या मोहाला कसं जिंकायचं हा उपाय सांगितलाय. तर काय केलं? शुद्धात्म्याची प्राप्ती झाल्यावर मोहाचा अभाव होतो. म्हणजे शुद्धोपयोगाच्या अभावामध्ये मोहाचा शुद्धोपयोगाच्या अभावामध्ये मोह कार्य करत आहे. म्हणजे मोहाचं राज्य आहे. आणि जेव्हा शुद्धात्म्याचा लाभ झाला त्या समयात मोहाचा अभाव होतो. अरिहंतांच्या द्रव्य गुण पर्यायाला चेतन बघा असं सांगितलं ना. मग आज आम्ही सकाळी तोच विषय घेतला होता 10:30 वाजता. चैतन्य पाहतो का आपण अरिहंतांमध्ये? म्हणजे बाकी सगळं तर मूर्ती म्हणजे जड मूर्ती बघता तुम्ही म्हणले. दर्शन करतो त्यावेळेस त्यांना आपण जिवंत पाहतो का? मग चैतन्य दिसावं त्यांच्यामध्ये आपल्याला. ह्याच्यासाठी पर्यायच नाही तर द्रव्य आणि गुणाला सुद्धा अनुभवा त्यांच्या. ती पर्याय ठीक आहे, पूज्य बनली आहे आता त्यांची प्रगट झालेली, पण तरीसुद्धा तिथं ते द्रव्य जीव द्रव्य आहे, चेतन द्रव्य आहे, चेतन गुण आहेत त्यांच्यामध्ये. ते काय स्पर्श रसगंध वर्णवाले नाही आहेत समोर बसलेले अरिहंत. कारण तुम्ही तुमच्या परिणामांनी स्थापित केलं आहे ना तिथं अरिहंतांना, आदिनाथ भगवंतांना. आता मग ते दिसू देत ना आपल्याला तिथं. ते स्वयं तिथं आहे. तर किती आपण भावपूर्ण त्यांना दर्शन करतोय, जाणीव करतोय ते आहेत. त्यांच्यासारखा मी आहे हे पुढं जाणायचं तुम्हाला म्हटल्यावर पत्थर दिसल्यावर तुम्हाला काय जाणीव होणार स्वतःची. म्हणून सांगतायत थोडंसं भाव जोडा आणि जाणा, तर तुम्हाला तिथं साक्षात अरिहंत दिसतील. तर त्याच्यासाठी मोह सांगितलं ना काल. मोह कोणाचा काय करतो? मोह जर तुमचा नाही तर तुम्ही कोण आहात? म्हणून समयसारमध्ये सांगितलं त्यांनी. काय समयसार घेतलंय तुम्ही? 36 नंबरची गाथा आहे म्हणा. नथी ममको विमोहो, माहित आहे ना? मिळाली 36 तुमच्या याच्यात वरच्या कंसातला नंबर बघावा लागेल. गाथेच्या तिथे 2 नंबर असतील ना,
तर त्यात कंसातलं वरचा नंबर बघायचा 36 नंबर. अशी गाथा आहे ना, ह्या गाथेला 2 लाईनला 2 नंबर आहेत बहुतेक तुमच्या ठिकाणी. आहेत? नाही आहेत? 36 नंबरची मिळाली तुम्हाला? नाही 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 नाही, त्याच्या पुढं जावा. 2-3 गाथा. नथी मम को विमोह, 3 गाथा असतील पुढं. नथी मम को विमोहो बुज्झदिव एव हमिको तं मोहणीं ममत्तं समयस्य वियाणया विंती. काय सांगितलं? वाच खालचा अर्थ. हिंदी असेल ना खाली. शुद्ध निश्चय में से तंकोत्कीर्ण एक न्यायक स्वभाव वाला, जो मैं इसको रागादि स्वभाव के कर्तृत्व भाव से रंजायमान करने के लिए अशक्य असमर्थ है, इसीलिए द्रव्य और भावरूप मोह कोई भी मेरा नहीं है, किंतु ज्ञान दर्शन उपयोग लक्षण वाला होने से मेरा आत्मा ही ऐसा अनुभवता है. थांब रे भैया, तू गाथार्थ वाचे ना, टीकार्थ वाचालेस. गाथार्थ आहे ना, तात्पर्य वाचतात का? फक्त मला गाथेचा अर्थ पाहिजे. जो ऐसा जाने कि मोह मेरा कोई भी संबंधी नहीं है, एक उपयोग ही है, वही मैं हूँ, ऐसा जानने को सिद्धांत के अथवा आप पर स्वरूप के जानने वाले मोह से निर्ममत्व समझते हैं कहते हैं. म्हणजे काय सांगायला लागलेत? एवढंच लक्षात ठेवा. नथी मम को विमोहो म्हणजे काय सांगायचं आहे? मोह माझा नव्हता, नाही, नसणार. मग अहमिको उयोग एव बुज्झती, हा मी कोण आहे? एक आहे आणि उपयोग रूपच आहे असं बुज्झती म्हणजे जाणतो. जो जाणतो तम मोह निम्ममत्तम, तो मोहापासून निर्मम होतो, म्हणजे मोहाने रहित होतो, मोहापासून निर्ममत्व रूपाने प्रगट होतो. समयस्य वियाणया विंती, असं समयाला जाणणाऱ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जो स्वतःच्या आत्म्याला जाणतो त्याच्या मोहाचा नाश होतो. थोडक्यात एवढं सांगायचं आहे. तुमच्या 80 गाथेचा पण सार आला. शुद्धोपयोगाने मोहाचा नाश होतो. तसंच इथं सांगितलं की जो उपयोग स्वरूप एक अशा आत्म्याला जाणतो तोच मोहापासून निर्मोह होतो. काय सांगितलं? मोहाचं पण ममत्व कोणाला सुटतं? मोहाचा मोह असतो. कसा असतो? मोहाचा मोह म्हणजे क्रोधाचा क्रोध असतो, माहित आहे? मानाचा मान असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या कषायांना आपण बळ देतो. मग तसंच सांगितलं मोहाला पण आपणच बळ दिलंय. म्हणून त्या मोहाचा मोह म्हणजे कसं म्हणलं? माझा राग हे पण मोहाचा मोह आहे. कारण राग हे स्वतः मोह आहे. तो माझा म्हणताय आणि अभिमान करताय तर मोहाचा मोह झाला. म्हणून म्हणतायत मोह नष्ट होईल, पण मोहाचा मोह नष्ट व्हायला लय अवघड असतं. मुलगा कोणाचा? माझा मुलगा म्हणता ना, त्यावेळेस तिथं सांगितलं तो मुलगा राहिला असता तर काय बाधा नव्हती, पण माझा जोडून तुम्ही जे ममत्व केलं ना त्याला तोडणं लय अवघड असतं. म्हणून सांगतायत काय? मोहापासून विरक्ती करा. तर जो मोहात अडकतो तो स्वतःपासून भ्रष्ट होतो. मग त्याच्यासाठी सांगितलं की व्यसनांच्या अधीन होतो. कसली व्यसन? विशाल भैयांनी अभ्यास केलेला आहे. नाही का 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 आता काय आम्हाला रिझन नको आहे. मग कोणाच सापडला? बरं चला. समयसार नाटकमध्ये 29 नंबरचा छंद आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी 7 व्यसनं सांगितली आहेत. आपल्याला 7 व्यसनं माहिती आहेत. कुठली कुठली आहेत? चोरी, शिकार, जुगार, मांस भक्षण, मद्यपान,
परस्त्री सेवन, वेश्यागमन, झाले का 7? 7 झाले. तर आता हे आपण बाहेरून लावतो ना. मद्यपान म्हणजे आता दारू पिणं वगैरे ह्याला तुम्ही मद्यपान म्हणता, पण वास्तविक जीव दारू पित नाही. मग जीवाचं व्यसन काय आहे? जेव्हा शरीराशी एकत्व करतोय त्यावेळेस तुम्हाला ही बाहेरची व्यसनं दिसत आहेत. मग त्या शरीरासाठी जे काय करताय, सुखासाठी, त्या शरीराच्या भोगासाठी, ते व्यसन झालं, ते शरीराचं झालं, म्हणजे शरीराशी रिलेटेड झालं सगळं ते. पण जीवाच्या बाबतीमध्ये, ज्ञानाच्या बाबतीमध्ये, त्याच्या आनंदाच्या सुखाच्या बाबतीमध्ये कुठं तुम्ही चुकता, म्हणजे कुठं तुम्ही व्यसनी होता, ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी अध्यात्म रूपाने सांगितली आहेत सगळी 7 व्यसनं. इवन हे पूजांजलीचं पुस्तक आहे ना, छोटं एकदम पुस्तक आहे, त्याच्यात पण आहेत मराठी जी पूजा आहेत त्याच्यामध्ये, ज्याच्यात 47 शक्ती घेतली आहेत ना मागं लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये पण त्यांनी एक कॉलम करून दाखवलं आहे. तर काय सांगितलं? 7 व्यसनं कुठे आहेत? वही पेन मग नुसतंच ऐकायची पाहिजेत. जावा घेऊन या. 7च्या 7 मला सांगायचे आहेत नंतर बाहेर ना आल्यावर. विशाल मोक्षाला जाणार आहेत घेऊन, तुम्हाला थोडी देणार आहेत. ते काय तुमच्यासाठी लिहायला लागलेत? ते हार जीव म्हणजे जीव वगैरे जुवा खेळणं. सांगा 7 बघू. पहिलं सांगितलं जुवा खेळणं, मांस खाणं. जुवा खेळणं म्हणजे काय सांगा? पैसोंची बाजी लगाना. हार जीत. हो की हार जीत, पण त्यांनी काय घेतलंय? छान घेतलेत सगळे त्यांनी. पुण्य लाभप्रद पाप हानिप्रद अरे जुआ का व्यसन यही. पुण्य लाभदायक आहे आणि पाप हानिप्रद आहे असं म्हणणंच जुगार आहे. का बरं? पुण्य लाभकारी आहे आणि पाप हानिकारक आहे असं म्हणणं जुआ नावाचं व्यसन आहे. का? जुगारी काय करतो? काय करतो? एकाला चांगलं म्हणतो, एकाला वाईट म्हणतो असं म्हणा, किंवा हाव आहे तिथं, काहीतरी मिळवण्याचं भाव आहेत. तर त्यासाठी सांगितलं पुण्य पाहिजे. हे भाव तुमचे पापापासून दूर पळण्यासाठी किंवा पापाशी बेट करताय, जुगार झाला तो. पापाला दूर करून पुण्याला मिळवण्याचा प्रयत्न. पुण्य लाभप्रद पाप हानिप्रद. हां, जुगार हे कधी तुम्हाला लाभप्रद नसतंच. अशुभ कर्म के उदय में हार और शुभ के उदय में जीत मानना जुआ है. म्हणजे हार जीत सांगितलं ना. जिथं तुम्हाला पुण्य मिळायला लागलं तर तुम्ही स्वतःची जीत मानला आणि पापाचं उदय आल्यावर हार मानला, तर ते सांगितलं जुगार झाला. म्हणून सांगतायत काय करा? पुण्य आणि पापाला एकतर समान लेखा आणि स्वतःपासून भिन्न जाणा, तर तुमच्या परिणामामध्ये जुगार राहणार नाही. म्हणजे सहजासहजी आपण हे परिणाम करतो. आपण मंदिरात येतो, स्वाध्याय करतो, म्हणजे फार पुण्याचं कार्य, म्हणजे पुण्यवान आहोत डोक्यात बदल. तर तिथं म्हणजे पुण्य चांगलं हे भाव झाले ना तुमचे. पापापासून भेद केला किंवा पापाला हरवल्याचे भाव तुमचे. म्हणजे आम्ही काय फार पापी नाही आहे, आम्ही किती पुण्यवान आहे. म्हणून शुभ कर्माला मिळवण्यासाठी शुभ के उदय में जीत मानना, आपल्याला चांगले उदय यायला लागल्यावर त्याच्यामध्ये आनंद मानणं. जसं तो जुगारी स्वतःचा डाव जिंकायला लागल्यावर आनंद मानतो आणि हरायला लागल्यावर दुःख करतो. मग तसं इथं पुण्याचा उदय यायला लागल्यावर तुम्ही आनंद मानणं आणि पापाच्या उदयामध्ये दुःख करणं हे जुगार आहे. आपल्या परिणामामधला जुगार आहे तो. आपण करतो का असं? नाही, लय प्रामाणिक. चांगले मार्क पडले, सांग काय केलं? लगेच जुगार. आपल्याला किती आपल्या परिश्रमाचं, आपल्या धर्माचं फळ मिळालं असं भाव लगेच आपल्याला.
म्हणजे पुण्याच्या उदया, तिथं मुनिराज काय करतात हा विचार करायचं. त्यांना पण पुण्याचा उदय आहे, पापाचा उदय आहे. काय परिणाम हो? न पुण्यामध्ये हर्ष आहे, ना पापामध्ये खेद आहे. त्यामुळं त्यांच्या परिणामामध्ये जुगार नाही. म्हणून सांगितलं आपल्याला आपलं परीक्षण करायचं आहे की आपण व्यसनी आहोत का. दुसरं सांगितलं मांस भक्षण. कशाला म्हणलं? शरीराला मी मानणं. बास. सांगा, ऐक. मांसल तन में मोहित रहना, मांसाहार कहा यही. बस. मांसल तन में मोहित रहना म्हणजे फक्त शरीराला मी म्हणणं सुद्धा मांस भक्षण आहे. शरीर में लीन होना भाव मांस भक्षण है. हे सगळे भाव व्यसन सांगायला लागलेत आपल्याला. त्यामुळं भाव जुगार आणि भाव मांस भक्षण सांगितलं. मांसल तन में मोहित रहना, मांसाहार कहा यही. मांसलतना शरीरामध्ये मोहित होणं, त्याला मी मानणं, हे झालं मांसाहार. भाव मांसाहार. बाहेरचा आपण शरीराच्या द्वारे करणार आहे ते वेगळं झालं व्यसन. पण इथं प्रत्येक समयाला सांग करतोय की नाही शरीर म्हणजे मी, हे तर किती मोठा मांसाहार आहे. म्हणजे बाहेर कुठलं ते सुटेल तरी ते व्यसन, पण हे व्यसन किती भवाभवापासून चालू आहे. म्हणून तर पुन्हा पुन्हा शरीराची प्राप्ती होतीये. म्हणून पुन्हा पुन्हा मांसाहारी होतोय, व्यसनी होतोय. सावधान. तिसरं सांगितलं मदिरापान म्हणजे दारू पिणं. सांगा काय केली दारू तुम्ही? दारू पिणं. पिओ आधी लगेच. मिथ्यात्व में मूर्छित होकर स्वरूप को भूलना, यह भाव मद्यपान है. मिथ्यात्वामध्ये मूर्छित होऊन, मोही होऊन स्वरूपापासून दूर जाणं, ह्याला म्हणलं मदिरापान. स्वपर भेद विज्ञान न होना, भ्रम मदिरा का पीना है. स्वपर भेद विज्ञान न होना म्हणजे स्व आणि पराचं भेद विज्ञान नसणं. स्वला परापासून, पराला स्वपासून भिन्न न जाणता एक रूप मानतो, जाणतो, तर ते भ्रम मदिरा का पीना है. भ्रम नावाचं मदिरापान आहे. कधी नष्ट होणार हो हे भ्रम नावाचं मदिरापान? ज्या समयाला भेदविज्ञान झालं त्या समयाला या मदिरेपासून, मदिरेची नशा संपणार, व्यसन संपणार. मांस भक्षण करणारा कोण आणि शाकाहारी कोण? मिथ्यादृष्टी आहे तो मांसाहारी आहे. कोणीही असू दे मग तो. काय म्हणले प्रगतीताई? मांसाहारी कोण? जो मिथ्यादृष्टी आहे तो मांसाहारी आहे आणि सम्यक दृष्टी आहे तोच शाकाहारी आहे. आपण कोण? जुआ खेळना. कोण जुगारी आहे आणि कोण जुगारी नाही? मदिरापान म्हणजे स्वपर भेद विज्ञान न होना. स्वपराचं भेद विज्ञान नसणे किंवा मिथ्यात्व में मूर्छित होकर स्वरूप को भूलना. मिथ्यात्वामध्ये मूर्छित होऊन, मोही होऊन स्वरूपाला विसरणं, हे सगळ्यात मोठं मदिरापान. म्हणजे दारुडे आहात, शराबी आहात असं सांगतायत. हा पण कोण झाला? मिथ्यादृष्टी जीव आहे तो शराबी आहे आणि सम्यक दृष्टी आहे तो निर्व्यसनी आहे, ज्यांनी भेदविज्ञान केलंय, जाणलंय. असं ते कोणाचं तरी तिसऱ्याचं चाललंय असं ना काय ऐकू बरं का. आपल्या परिणामातलं परीक्षण करण्यासाठी की आपण असं वागतोय का, आपले विचार असे आहेत का, काय करतोय. म्हणजे सतत आपल्या मोहाचे परिणाम तर चालूच आहेत. म्हणजे वाटतंय का तिथं आपल्याला आचार्य मदिरा पान करताय तुम्ही असं म्हणताय, म्हणजे दारुडा म्हणतायत तुम्हाला. असं मला असं घ्या आपल्यावर तर आपल्यात सुधारणा होणार.
म्हणजे राहणार की तुम्ही परिग्रहामध्ये, जोपर्यंत परिग्रह आहे घरात आहे तोपर्यंत, पण त्याच्याशी जितकं अटॅच राहणार, जितकं ममत्व राहणार तेवढं व्यसन राहणार. म्हणून त्या व्यसनापासून सुटायसाठी हे भाव व्यसन सांगतात काय काय आहेत ते. पुढं वेश्या सेवन. वेश्या म्हणजे काय घेतलं? भाव वेश्या सेवन याने कुबुद्धी के मार्ग पर चलना. जसं ती कुमार्गगामी स्त्री आहे, तिच्या नादी लागणं म्हणजे वेश्या सेवन आहे. तसं इथं मिथ्या मत का सेवन करना वेश्या सेवन करना आहे. मिथ्या मताचं पोषण करणं, सेवन करणं ह्याला म्हणलं वेश्यागमन. मिथ्या मत म्हणजे हां बरोबर, चुकीच्या मान्यतेला, जे काय अन्य मतवादी आहेत त्यांच्या विचारांना पुष्ट करणं, त्याला मानणं, त्याला स्वीकृती देणं, सगळं गेलं ना. कशात आलं? अमूढदृष्टी अंगामध्ये म्हणा, रत्नकरणमध्ये. का पथे पथि दुःखानां का पथस्तेप्य संमती असंपृक्तिरनुत्कीर्ती रमूढा दृष्टिरुच्यते. म्हणजे काय? कापथामध्ये म्हणजे कुपथामध्ये. कुपथ म्हणजे जो योग्य मार्ग नाही आहे तो कुपथ. कापथे पथी दुःखानां कापथस्तेप्य संमती. त्या कापथामध्ये कुपथामध्ये असणाऱ्यांना सन्मान देणं, त्यांना कापथे पथी दुःखानां कापथस्तेप्य संमती, त्यांना संमती देणं. असंपृक्तिरनुत्कीर्ती रमूढा दृष्टिरुच्यते, त्यांची स्तुती करणं, त्यांच्या शरण जाणं, हे सगळं सांगितलं अमूढ, हे मूढता आहे. आणि जो तसं जात नाही तो अमूढ दृष्टीवाला आहे असं तिथे त्यांनी घेतलंय. मग इथं पण त्या मिथ्या मताच्या जो आहारी जातो, त्याचं सेवन करतो, तो वेश्यागामी आहे, म्हणजे व्यसनी आहे हे सांगतायत. मग कुठल्याही प्रकारचं मिथ्या मत असू दे. कुठं आहे हो मिथ्या मत? पंढरपूरमध्ये, कुंभोजमध्ये, कुठं आहे? म्हणजे बाहेर कुठं शोधू नका. आपण आपल्या विचारातून भ्रष्ट होतोय तर, भ्रष्ट असणाऱ्यांच्या नादी लागतोय तर मिथ्या मताचं सेवन झालं, वेश्यागमन झालं, एवढं सांगतायत. म्हणून सांगितलं सुरक्षित राहावा. जे आपल्याला आहे ना मिळालेलं ते यथार्थ आहे. त्याचं पक्ष सोडून जर अन्य पक्षामध्ये जातोय तर समजून घ्या 7 व्यसन आपल्याकडं आहेत. पुढं कुठलं आहे? शिकार. सांगा शिकार म्हणजे काय? भाव शिकार यानी क्या? कठोर परिणाम रखकर प्राणों का घात करना, यह भाव शिकार है. कठोर परिणाम असणं हेच आपल्या परिणामांचा घात होतोय, त्याच्या निमित्तात आपल्या स्वभावाचा घात होतोय, तो तीच खरी शिकार. राग द्वेष कर भाव प्राण की हिंसा यही शिकार अरे. रागद्वेषाच्या भावाने कोणाचा घात केला हो? आपल्याच भाव प्राणांचा घात केला, त्यालाच हिंसा म्हणलं, तीच शिकार आहे. कठोर परिणाम रखकर प्राणों का घात करना, या रागद्वेष कर भाव प्राण की हिंसा यही शिकार अरे. म्हणजे रागद्वेषाची जिथं उत्पत्ती झाली तिथंच म्हणतो आत्म्याची हिंसा झाली. मग जिथं हिंसा आहे तिथं शिकार नावाचा दोष आहे. मग व्यसन का म्हणायचं त्याला जलुमा? व्यसन का म्हणायचं? हिंसा म्हणली की त्यांनी, मग व्यसन का म्हणायचं? पाप म्हणा नुसतं. त्याच्यामध्येच राहतोय ना रागद्वेष. रागद्वेष कधी सोडले हो? व्यसन म्हणजे त्याच्या आहारी जातोय ना, त्याच्या अनुरूपच सतत राहतोय, तसंच वागण्याचा त्याचं काय म्हणायचं पुरुषार्थ त्यातच करतोय. मग तसं रागद्वेषाला न सोडता, जसं आता मी म्हटल्यासारखं अध्यवसानाची संतती, त्याला कोणी जीव मानलं, मग हे रागद्वेष वगैरे अध्यवसान भाव आहेत. मग त्या एका अध्यवसान भावा, एका रागद्वेषाला उत्पन्न झाल्यावर ते नष्ट होतात, क्षणिक आहेत ते. पण कोणी मानलं की
त्या रागद्वेषाची जी संतती आहे ना, एकानंतर एक नित्य येत राहतात. ते राग आहे की द्वेष आहे, द्वेष गेला की राग आहे, काय ना काय चालूच आहे, एकत्व ममत्व परिणाम. मग त्या संततीमध्ये राहणं, या जो राहतो त्याला जीव म्हणलंय. म्हणजे असं त्यांनी त्याला जीव सांगायचं होतं. समयसारच्या 39 गाथेपासून दाखवलं त्यांनी. तर मला इथे सांगायचं होतं की रागद्वेषाला शिकार म्हणलं, आणि शिकार हे व्यसन आहे. म्हणजेच रागद्वेष करून तुमचं पोट भरत नाही. मग काय करता हो? काय करता? परत रागद्वेष करतो. सिंपल. परत अतृप्त, परत रागद्वेष. म्हणजे म्हणलं ना, ते खरूच झालेला मनुष्य असतो, काय करतो? खाजवतो. कशासाठी? बरं वाटावं म्हणून. मग काय झालं? मग त्याला पण व्यसन म्हणायचं. जी गोष्ट आपल्याला त्रास देते ती व्यसन असते. मग तसं इथं पण रागद्वेष करून स्वतःला सुखी मानण्याचा प्रयत्न आहे. मग त्याच्यासाठी पुन्हा रागद्वेष करतोय, तर नियमाने व्यसनी होणार, म्हणजे त्याच्यातून बाहेर पडणार नाही. म्हणून त्यांनी एक छान घेतलं होतं आज काहीतरी उदाहरण, मला ह्याच्यात बसेल बहुतेक ते. म्हणजे सकाळी घेतलं ना आम्ही मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये, त्यांनी सांगितलंय की कशाय करून कोणी जीव सुखी होण्याचा प्रयत्न करतो. नाही नाही नाही, ते नाही वाचलं. मोहाचे जे भेद घेतले ना आपण, वाचलं होतं विशाल भैया. सगळे क्रोध, मान, माया, लोभ. क्रोध करून कोणी स्वतःला सुखी करायचा प्रयत्न करतो. तर त्यांनी काय सांगितलं, एक वाक्य, क्रोध कराल पण सुखी होणार की नाही हे भवितव्याधीन आहे. मान कराल पण त्याच्याद्वारे सुखी होणार की नाही हे भवितव्याधीन आहे. असं सगळ्या कषायांमध्ये, नौकषायांमध्ये लावलंय त्यांनी. म्हणून सांगतायत मोह सुद्धा, रागद्वेष सुद्धा इथं आत्ता सांगितलं तसं, त्याच्याद्वारे मला सुख पाहिजे हे भाव आहेत तुमचे. पण राग केला, प्रेम केला, द्वेष केला तरी सुद्धा त्याच्याद्वारे सुखी व्हायचं की नाही हे भवितव्याधीन आहे. म्हणजे काय कळलं? जसं सांगितलं, तुम्हाला इष्ट असलेली गोष्ट मिळाली तर त्याचा लाभ झाला, आता लोभ झाला. ज्याचा लाभ झाला त्याचा लोभ होतो. तुला पाहिजे ती कॉलेज मिळालं, डिग्री मिळाली समजा, काय झालं मग त्याच्यामध्ये लाभ झाला, त्याचा लोभ होतो. मग ते मला सांग, तो लोभ केला म्हणून तू सुखी झाला का नाही झाला? का? कारण सुख हे भवितव्याधीन आहे. असं नाही की सगळ्यांनाच ती डिग्री मिळालेले सुखी होतात, असं नाही आहे. सुख तुमच्या उदयाच्या अधीन आहे. म्हणून सांगतायत काय, ते कशाय तुम्हाला, ते रागद्वेष तुम्हाला सुख देणारे नाही आहेत, ते व्यसन तुम्हाला सुख देणारं नाही आहे. तर त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तुम्ही काय करताय, तशीच प्रवृत्ती करत राहताय, म्हणून त्याला व्यसन म्हणलंय. तर ते सुख मिळणं हे उदयाच्या अधीन आहे. म्हणून त्यापासून आपली बुद्धी दूर करा, सोडवा स्वतःला. रागद्वेष करून कोणीही सुखी होत नाही. तर रागद्वेषाची परंपरा पुन्हा पुन्हा चालत राहते, त्याला शिकार नावाचं व्यसन म्हणलं. पुढचं व्यसन कुठलं आहे? चोरी. चोरी म्हणजे काय हो? माहित नाही म्हणू नका. चोरी म्हणजे भाव चोरी. भाव चोरी कशाला म्हणायचं? अनुराग पूर्वक परपदार्थों के ग्रहण की अभिलाषा, यह भाव चोरी है. परद्रव्यों को अपना कहता वह चोरी का पाप करे. जो परद्रव्याला आपलं करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपलं म्हणतो, ती सुद्धा चोरी आहे. म्हणणं सुद्धा चोरी आहे. का? परद्रव्य आहे, परवस्तू आहे, त्याला माझं म्हणणं, माझा अधिकारच नाही आहे त्याच्यावर, आणि तरी पण त्याला माझं म्हणतो, तर ही चोरी आहे. जसं शेजारच्या घरातलं वस्तू घेऊन आला तुम्ही आणि त्याला माझं म्हणला, किंवा शेजारच्या घरी गेला नमोकार आणि ते घर माझं म्हणला, काय केले सांगते घरातले लोक?
ये राहा बाबा म्हटले का घेऊन जा तुझं आहे घर. म्हणजे ती माझी वस्तू नसताना त्याला माझं म्हणणं ही चोरी आहे. म्हणून इथं पण सांगितलं काय, पर हे शरीर आपलं नाही आहे आणि त्याला माझं म्हटलं तर सांगा कधी चोरी करताय? प्रतिसमयाला चोरी करतोय. कारण आपला उपयोग परामध्ये घालणं, पराला आपलं मानणं ही चोरी आहे. तर हे भाव चोरी. आणि शेवटचं सांगितलं परस्त्री सेवन. काय फरक केला हो वेश्यागमन आणि परस्त्री सेवन मध्ये? द्रव्य भाव नव्हे. व्यवहाराने जेव्हा मी सांगतो त्यावेळेस म्हणजे ही तर धंदा म्हणून किंवा आपलं उपजीविकेसाठी करते ती वेश्यागामी स्त्री आहे किंवा काय वेश्या धंदा करणारी स्त्री आहे. पण इथं परस्त्री सेवन म्हणजे दुसऱ्याची विवाहित स्त्री असेल किंवा अविवाहित असेल तर तिला सुद्धा आपली मानणं, जिच्यावर आपला अधिकार नाही आहे तर तिला सेवन करण्याचे भाव, ह्याला म्हणलं परस्त्री सेवन व्यवहाराने. आता निश्चयाने सांगा किंवा भाव परस्त्री सेवन म्हणजे काय? देहादि परवस्तु में आत्मबुद्धि रखना भाव परस्त्री संग है. काय? हां, त्यांच्यामध्ये आत्मबुद्धी करणं, देह आदी पर आहेत त्यांचं सेवन करणं, ह्याला म्हणलं त्यांच्यामध्ये आपली बुद्धी ठेवणं, हे भाव परस्त्री सेवन आहे. जो आसक्त परिग्रह में वह पर नारी सेवन करता. जो परिग्रह में आसक्त है, मग सगळ्या प्रकारचा परिग्रह आहे त्याच्यामध्ये, त्या परिग्रहामध्ये ज्याची आसक्ती आहे तो पर नारी सेवन करणारा आहे. छान घेतलंय काव्य, वाचते मी असं. पुण्य लाभ प्रद पाप हानि प्रद रे जुआ का व्यसन यही. मांसल तन में मोहित रहना मांसाहार कहाँ यही. स्वपर भेद विज्ञान न होना भ्रम मदिरा का पीना है. मिथ्या मत का सेवन करना वेश्या सेवन करना है. राग द्वेष कर भाव प्राण की हिंसा यही शिकार रे. पर द्रव्यों को अपना कहता वह चोरी का पाप करे. जो आसक्त परिग्रह में वह पर नारी सेवन करता. त्याग करो ये 7 व्यसन तुम अगर पाप से डर लगता. काय सांगितलं? या 7 व्यसनांना तुम्ही सोडा जर पापाचं भय असेल तर. आम्हाला तर आम्ही निर्भय आहे. ज्याला पापाचं भय आहे तो किती सावध राहणार. आपल्याकडून असं कुठलंही, जसं म्हणलं की समजा चुकून शाळेत असताना कुणाची तरी वही पेन्सिल आपल्याकडं आली, आपण काय केलं? दुसऱ्या दिवशी पश्चाताप झाला की हे कसं काय त्याचं आपल्याकडं आलं. पण ज्याला आनंद वाटला की बरं झालं मिळालं, जरी त्यावेळेस चोरीचे भाव नव्हते पण ठेवताना भाव झाले ना, आपल्याकडं आलं त्याला माहीत नाही आहे म्हणजे काय पचलं. मग हे भाव सुद्धा चोरी आहेत, कारण ठेवलंच ना त्याचं आपण घेऊन आपल्याजवळ. मग तसं म्हणलं की जे शरीरामध्ये अडकलेले परिणाम आहे त्याला आपण एकतर व्यसनच म्हणत नाही, आणि जेव्हा कळालं ना व्यसन आहे तरी सुद्धा झालं आता आत्तापर्यंत काय करणार आता, असं करणं सुद्धा पाप आहे. तर आत्ता मला एकांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की त्या कोणीतरी अजयनांमधला छोटा मुलगा आहे, आणि जसं आपण म्हणतो ना जिरे चोरणाराच हिरे चोरतो. म्हणजे काय हो, पहिल्यांदा काहीतरी क्षुल्लक गोष्टी चोरी करून आणली आणि जर त्याला वाव मिळाला, कोणी त्याला विरोध केला नाही, कोणी हटकलं नाही, तर नियमाने तो मोठा चोर होतो. तसं स्कूल लाईफमध्ये तर संस्कार हे पाहिजेत की पराच कुठली वस्तू आपल्याजवळ यायला नको. कुठल्या स्कूल लाईफमध्ये
इधर पण स्कूल है अपनी। हमारे भी स्कूल लाइफ में यही संस्कार है। परद्रव्य को यानी शरीर को अपना मान रहा है, परिग्रह को अपना मान रहा है, तो यही चोरी है। तर त्या मुलांनी म्हणे असं कोणाचं घ्यायचं काम करायचं तर झालं वेगळं गोष्ट, म्हणजे आता पर्पजफुली ठेवून घेणं ही चोरी आहे। तर ते छोटे मोठे अपराध झाले म्हणले। तो मुलगा मोठे मोठे अपराध करतो, म्हणजे काय विचारलं तर म्हणले काहीतरी त्यांच्याकडे फंक्शन होतं, गॅदरिंग वगैरे अशा टाईपमध्ये, आणि त्या छोट्या मुलांमध्ये एकाने फोन आणला होता कोणाचा तरी, काय असेल घेऊन आलेलं आईवडिलांकडनं, आणि तो तिथं त्यांच्याजवळ उभारला होता। तर या मुलांनी काय केलं, ते घेतलं हातात आणि फोडलं। म्हणजे तुम्हाला जर ते पेन्सिल पेन असली गोष्ट रिप्लेस करावी लागली तर ती गोष्ट वेगळी असते। ह्याला काय झालं, त्यांनी म्हटले 20-30 हजारचा मोबाईल रिप्लेस करावा लागला त्यांना। काय झालं, म्हणजे दुसऱ्याची वस्तू घेऊन ठेवणं आणि त्याच्यामध्ये मग कमी जास्त करणं हे सगळं चोरीच झाली। म्हणून अशी चोरी आपण तर परिणामातून निरंतर करतोय, मग आपल्याला कोण काय दंड देणार? म्हणजे आपल्याला दंड मिळतोय कारण आपण प्रत्येक गतीमध्ये भटकतोय, सगळ्या दुःखांना प्राप्त होतोय, हे सगळं आपल्याला मिळालेलं दंड वाटत नाही। म्हणून सांगतायत काय करा, सावध व्हा आणि स्वतःमध्ये राहा, तर सगळी व्यसनं नष्ट होणार, अन्यथा नाही। जाणा हा मी 5 पापांनी रहित निष्पाप जीव आहे। स्वतःला जीव जाणा, मी पापी नाहीच। हा मी 7 व्यसनाने रहित निर्व्यसनी शुद्ध जीव आहे। स्वच्छ स्वभाव जाणा, या स्वभावामध्ये पराची आसक्ती ममत्व नाहीच। ममत्व भावच व्यसन आहे, त्यापासून भिन्न हा मी निर्मम स्वरूप आहे, निर्मोह आहे। निष्पाप स्वरूपोऽहम्, निष्पुण्य स्वरूपोऽहम्। विसर्जन।